लावू द्या, 0% पण मला प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. मला असं वाटतं की सगळ्यांनी धंदे करा, कारण की मला माहिती आहे त्याच धंद्यावरती त्यांचं घर चालतं, त्याच धंद्यावरती त्यांचं पूर्ण आयुष्य आहे. सगळ्यांनी करा. मग मी काय पाप केलंय का? खऱ्याची बाजू उचलून जेव्हा मी बोलली तर मी काहीतरी पाप केलं. आता जर समजा आता सगळ्यांचे धंदे चालू आहे, मी पण जाऊन लावली गाडी, तर केडीएमसी वाले काय करणार? येणार, माझी गाडी उचलणार, मला बोलणार बंद कर. हा रूल्स अँड रेग्युलेशन फक्त मला लागतात का 150 मीटरच्या आत? किती लोकांचे धंदे चालू आहेत, किती लोकांचे. 150 मीटर तर जाऊ द्या, धंदा स्टेशन असं आहे आणि इथे धंदे लागले सगळ्यांचे, काही प्रॉब्लेम नाहीये. मला कुणाच्या एका धंद्यानी पण मला प्रॉब्लेम नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे, सगळ्यांचे लागून द्या, माझाही लागून द्या. हा, 2 कामगार आहेत माझ्याकडे जे मला मदत करतात काम करण्यासाठी तिथे. त्यांना मी पगार देतेय. आता हा कुठून देतेय? मी कधीच प्रमोशन घेतले नाही, कधीच मी प्रमोशन घेतले नाही. फक्त मला थोडेफार पैसे भेटावे आणि त्याच्यातून मी त्यांचे पैसे द्यावे. दिवसाला 800 रुपये त्यांची हजेरी आहे. त्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेशन करा. म्हणजे करायचं काय? सांगा मला, करायचं काय? मी काय करू? डोक्यात ना असा विचार येतो की अरे मी काय चुकी केली का? खरं बोलून जर एवढी ऐपत असती तर दुकान घेऊन दुकानात मी चालू केला असता. एक महिना तिथं धंदा लावला. रोज झगडे करायला यायचे लोक, रोज. ते झगडे सर्व सहन करून, सर्व विथ प्रूफ आहे माझ्याकडे, सगळे झगडे सहन करून पण मी तिथे धंदा केलेला आहे. ही पार्शलिटी का? काही लोकांना लावून द्यायचा, काही लोकांना नाही लावून द्यायचा, ह्या का प्रॉब्लेम आहे? बिझनेस करतेय ना, उद्या जाऊन काही चांगले पैसे कमवले तर ऐपत होईल दुकान घ्यायची. मी एकटी घर चालवतीये. गेल्या 3 हप्त्यापासून मी घरी आहे, 21 दिवसापासून मी घरी आहे. गाळा पण चल हे सगळं सोडून, मी या डिप्रेशन मधून निघून मी म्हंटल की चल जाऊन बघू की कुठे गाळा भेटतो का. भाडं एवढं आहे, चल एक कसं तरी भरू शकतो, 2 कसं तरी भरू शकतो. नंतर केडीएमसीनी ह्याच्यात दखल अंदाजी घेतली पाहिजे आणि मला साथ दिली पाहिजे, मला मदत केली पाहिजे आणि माझ्यासारख्या खूप जणांना मदत केली पाहिजे. जर 150 मीटरचा रूल्स अँड रेग्युलेशन लागू होतो तर तो फक्त मला एकटीला लागू नाही होत.